नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट जन केशरी या चॅनेलमध्ये. तर मागचा जो व्हिडिओ पाहिला आपण छाटणीचा, तो छाटणीच्या व्हिडिओला सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला, भरभरून प्रतिसाद दिला आणि कमेंट वगैरे पण छान आल्या आणि छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्वांचा आभार आहे प्रथम. आणि आता छाटणीनंतर म्हणजे आपण सांगितलंच होतं की आंबे काढल्यानंतर खरंच कामाची गडबड सुरू होते आणि लगबग सुरू होते आणि पटापट सगळी कामं आपल्याला पावसाच्या आधी वगैरे उरकायची असतात. तर तसंच छाटणीनंतर सर्वात महत्त्वाचं काम होतं की पाणी देणं. आठवड्यातून 2-3 वेळा झाडांना पाणी द्यायचं होतं. तर ते आम्ही केलेलं आहे. तर बऱ्यापैकी तुम्हाला थोडंसं दिसत असेल वर छोटी छोटी पालवी याला फुटलेली आहे, कारण आम्ही लगेच त्याला पाणी दिलं होतं. आणि त्या छाटणीनंतर सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो झाडांसाठी करायचं आहे आपल्याला खत व्यवस्थापन. तर खत व्यवस्थापन करायचं म्हटलं की त्यासाठी आळी करणं महत्त्वाचं आहे. परंतु काही जणांकडं ठिबक सिंचन असतं, त्यांच्यासाठी आळ्यांची गरज नाही आहे. परंतु काही लोकांकडे ठिबक सिंचन नसतं, तर त्यांना अशी आळी करणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपण जे पण काही खत घालणार आहोत ते त्याच झाडापर्यंत मर्यादित राहावं. इथून दुसऱ्याच्या शेतात किंवा वाहून जाऊ नये ते दुसरं इतर ठिकाणी. म्हणून हे आळी करणं खूप महत्त्वाचं आहे. खत व्यवस्थापनासाठी आळी कशी तयार करायची हे या ठिकाणी आपण पाहूयात. ही आळी ॲक्च्युली आम्ही मागच्या वर्षीच तयार केलेल्या आहेत, परंतु ती पावसाने पाणी देऊन देऊन पूर्णतः बुजली होती. तर ती आपल्याला व्यवस्थित नवसारायची आहेत. नवसारायची म्हणजे थोडासा खड्डा करायचा आहे आणि बुडख्या शेजारी उंचवटा निर्माण करायचा आणि त्याच्या बाजूने आळं करायचे तयार. तर आळं करायचं, केवढं आळं करायचं, किती मोठं आळं करायचं, त्याचा म्हणजे व्यास वगैरे किती असला पाहिजे. तर त्यासाठी तुमच्या झाडाचा आकार किती आहे. छोटं झाड असेल तर तुम्ही छोटाच, म्हणजे याचा अर्थ की झाडाची कॅनोपी किती आहे, विस्तार किती आहे, त्याप्रमाणे आपल्याला आळं घ्यायचं आहे. जर झाडाचा तुमचा विस्तार जास्त असेल तर आळं थोडंसं मोठं घ्या आणि विस्तार म्हणजेच कॅनोपी जर कमी असेल तर आळं तुम्ही छोटं घेतलं तरी चालेल. म्हणजेच की जेवढा विस्तार आहे तिथपर्यंत त्याच्या मुळ्या आलेल्या असतात. तर अशा प्रकारे आपल्याला हे काय करायचं आहे, आळं तयार करायचं आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये खत व्यवस्थित घालता येईल आणि त्याला प्रॉपर त्याच्या झाडाचं जे पोर्शन आहे त्याचा खताचं ते त्याला मिळणार आहे. चला तर आपण पाहूयात हे आळं आपण कसं केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला थोडासा बुडख्या शेजारी उंचवटा ठेवायचा आहे आणि खतं टाकताना सुद्धा काही लोक एकदम बुडख्यापाशी खतं टाकतात, तर अजिबात बुडख्यापाशी खत टाकायचं नाही. त्याची मुळं या ठिकाणी बाजूला असतात, तर बाजूलाच खत टाकायचं आहे. आणि या बुडख्याच्या ठिकाणी आपल्याला उंचवटा का ठेवायचा आहे, तर पावसाळा आहे, पावसामध्ये इकडं आमच्या इकडे तर मोस्टली जास्त पाऊस असतो, मावळ भाग असल्यामुळे थोडासा. तर या ठिकाणी बुडख्या शेजारी पाणी साठून राहू नये आणि पाणी साठल्यामुळे काय होतं, त्याची ही मुळं जी आहेत किंवा खोडाला हा प्रकार म्हणजे कुजणे हा प्रकार चालू होतो. म्हणून या ठिकाणी काय करायचं, पाण्याचा निचरा होण्यासाठी, बिलकुल पाणी त्या ठिकाणी साठलं नाही पाहिजे यासाठी थोडासा उंचवटा निर्माण करायचा आहे, की जेणेकरून त्याचं बूड जे आहे, खोड जे आहे ते सुरक्षित राहणार आहे. आळे केल्यामुळे अजून एक फायदा होतो की पाणी आणि खत एकाच जागेवर राहतं. त्यामुळं आपल्या बागेमध्ये नाहक गवत किंवा तण म्हणजेच उगवत नाही आणि आपल्याला तो तण काढायचा त्रास होत नाही. आणि जे खत जे आहे ते हक्काचं खत, ज्या झाडाचा हक्क आहे त्या झाडालाच फक्त मिळतं. अजून एक पुढचा पॉईंट आहे की तुम्ही म्हणाल की आम्ही मागच्या वर्षी आळी केली होती, तर यावर्षी नाही केली तरी चालणार आहे. पण तसं करू नका. आळी ही प्रत्येक वर्षी आपल्याला करायची आहे. का, तर ही जे पाणी देऊन देऊन जमीन ही थोडीशी जड झालेली असते, म्हणजे जरी मजबूत झालेली असते, तर तिला मोकळं करायचं आहे आपल्याला, की जेणेकरून तुम्ही जेव्हा कुदळीने टिकावाने ती उकरणार आहात तर मुळं त्याची मोकळी होणार आहेत आणि जमिनीची सळसळ तयार होणार आहे आणि त्यामध्ये ऑक्सिजन मिळणार आहे आणि जी पांढरी मुळं आहेत त्यांना ऑक्सिजन घेण्यासाठी ती सोयीस्कर होणार आहे. त्यासाठी आपल्याला दरवर्षी यामध्ये आळी ही उकरायचीच आहे. जेव्हा ही मुळे ऑक्सिजन घेतात त्यावेळेस काय होतं, त्या मुळांची कार्यक्षमता वाढते आणि मग कार्यक्षमता वाढल्यामुळे ते जोमाने नवीन पालवी फोडतात, म्हणजे झाडाला पुन्हा नवीन पालवी चांगल्या प्रकारे
फुटते. न्यूजमध्ये रोज ऐकतो की यावर्षी यल निनो आहे, यल निनो आहे. म्हणजे सांगितलं जातं की एकतर पाऊस खूप पडेल किंवा पाऊस खूप कमी पडेल, दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होईल. तर त्यासाठी आपल्याला हे आळं पण गरजेचं आहे की जेणेकरून जे पण आपण पाणी देणार आहोत तर ते पाण्याचं जास्त बाष्पीभवन होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी मल्चिंग करायचं आहे. तुमच्याकडे जो पण पाला असेल अवेलेबल किंवा भात्यान असेल किंवा गव्हाचं काड असेल किंवा आपण जी छाटणी केली त्याचा पाला असेल, असा पालासुद्धा तुम्ही त्या आळ्यामध्ये टाकू शकता पाणी दिल्यानंतर, खत व्यवस्थापन केल्यानंतर. आणि मग त्यामुळे काय होणार आहे, बाष्पीभवन होणार आहे. आणि जरी पाऊस जास्त झाला तरीसुद्धा त्याचा निचरा त्या पालापाचोळ्यामुळे होणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारे पालापाचोळा टाकणे म्हणजेच मल्चिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. तर ते अवश्य करायचं आहे.